मुख्यमंत्रीमुळं आम्हाला शेतात 24 तास वीज मिळेल। हिवरखेड येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी मुख्यमंत्री आहे जोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। यासोबतच त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेमुळे या भागातील शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल। साहेब, आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार? आम्ही तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत। तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची परिस्थिती अत्यंत कठीण बनली आहे। सततच्या अतिवृष्टीमुळे तब्बल 80% बागामध्ये घड निर्मिती झाली नाही। द्राक्षे हंगाम कोसळल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पाठराखण पूर्णपणे ढासळली आहे। जे उत्पन्न मिळून कुटुंबाचा खर्च, मजुरी, कर्जाचे हप्ते आणि बागाची देखभाल भागायची होती तेच उत्पन्न यंदा उपलब्ध झाले नाही। या संकटात शेतकऱ्यावर पीक कर्ज आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्याचा मोठा ताण आला आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सहकारी सोसायट्यांनी दिलेले अंदाजे 36 कोटी रुपयाचे कर्ज परतफेडीसाठी थकीत आहे। उत्पादनच नसताना ही कर्ज फेडणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे परतफेडीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीला 2 महिने उलटून गेले असले तरीही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हाती अद्यापही मदतीचा पैसा पोहोचलेला नाही। जवळपास 1,12,081 शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळालेला नाही। ही खरोखर चिंतेची बाब आहे। महापुरानंतर प्रशासनाने दिवाळीपूर्वी मदत वाटप सुरू केले असले तरी प्रक्रियेत अडथळे कायम आहेत। दरम्यान जिल्ह्यातील 4,80,780 शेतकऱ्यांना 584 कोटी रुपयाचा निधी वितरित झाल्याची माहिती जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणे। आत्तापर्यंत सुमारे 70,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने विशेष शिबिरे सुरू केली आहेत। शेतकऱ्यांनी या शिबिरामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रासह ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे, असे जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे। सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत। नाशिक विभागात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। 1 जून ते सप्टेंबर या कालावधीत पिकांचे व्यापक प्रमाणात झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला। कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शासनाने कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये, बागायती पिकासाठी 17,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टरी अनुदान मंजूर केले आहे। या मदतीचा फायदा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे। आत्तापर्यंत विभागातील तब्बल 16,61,519 शेतकऱ्यांच्या खात्यात 903,60,69,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली। अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठा दिलासा ठरत आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अनियमित पावसामुळे परभणी जिल्ह्यात प्रचंड शेती नुकसान झाले। हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने एकूण 918,73,00,000 रुपये अनुदान मंजूर केले आहे। यापैकी अतिवृष्टीपुरासाठी 423,62,00,000 रुपये, रब्बी पेरणीसाठी 495,11,00,000 रुपये मंजूर केले। परंतु या मोठ्या रकमेतून सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। जिल्ह्यातील हजारो शेतकरी केवळ ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे अनुदानापासून वंचित आहेत। 30,799 शेतकऱ्यांचे 15,40,40,00,000 रुपये अडकल्याची नोंद। सप्टेंबरमधील नुकसानीसाठी 52,301 शेतकऱ्यांचे 29 कोटी रुपये प्रलंबित आहेत। 2 ते 3 हेक्टर नुकसानीच्या श्रेणीत 6,684 शेतकऱ्यांचे 3,41,00,000 रुपये प्रलंबित आहेत। हा आकडा जिल्ह्यातील परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवण्यासाठी आहे। प्रशासनाकडून ई-केवायसीसाठी विशेष कॅम्प सुरू आहेत, परंतु ॲग्री स्टॉक नोंदणी पूर्ण असतानाही अनेक शेतकऱ्यांना फार्मर आय-डी मिळालेला नाही। ही शेतकऱ्यांची महत्त्वाची चिंता आहे। तरीही आत्तापर्यंत सुमारे 2,64,000 शेतकऱ्यांना 173,26,00,000 रुपये आणि रब्बी हंगामासाठी 3,09,000हून अधिक शेतकऱ्यांना
285 कोटी 69 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित रकमेचे वितरण सुरू असून प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाच्या कोपाला तोंड देत असलेले शेतकरी आज केवळ आधार आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा करतो. परंतु शासनाची मदत वेळेवर पोहोचणे हेच महत्त्वाचे पुनर्जीवन मुख्य साधन आहे. आपण पाहत रहा. आम्ही अशाच महत्त्वाच्या कृषी अपडेट्स लवकरच घेऊन येऊ. पुन्हा भेटू. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.